प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आता एकदम वेगाने पुढे गेली आहे बरं का. काय झालंय आज नेमकं ते बघत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 26 डिसेंबरचा भाग तुम्ही बघताय. जन्मजेय आता चिडलेला असतो त्याच्या भावावर. काय चाललंय कोणास ठाऊक. माझा भाऊ, माझा सख्खा भाऊ मला सांगत नाहीये त्याचं लग्न ठरलंय ते, आणि मला कोणी गिनतीतच धरत नाही. काय माझं रेशन कार्डवर पण नाव आहे की नाही कोणास ठाऊक. तेवढ्यात तिथे आता पार्थ आलाय आणि म्हणतो, काय रे, काय झालं जीवा, अर्जंट आहे का, असं काय बसलंयस इथे, काय रे बाबा, काय झालंय. आता हा जीवा त्याच्यावरती नाराज आहे असं दाखवतोय. आता पार्थ त्याला मनवायचा प्रयत्न करत असतो. पार्थला वाटतं ऑफिसचं काहीतरी टेन्शन आहे याला. तो खूप विचारायचा प्रयत्न करतो. काय झालं रे जीवा, तू बोलत का नाहीयेस माझ्याशी, तू वाट बघत होतास ना माझी केव्हाची. हे काय रे बाबा, काही गडबड केलीस का, दंगा मस्ती मारामारी. ए पार्थ, काहीतरी चांगलं करतोस आणि घोळ घालतोस नेहमी. बोलणार आहेस का माझ्याशी, काय केलंयस तू. ए पार्थ. आता पार्थ म्हणतो, दादा घोळ मी नाही तू घातलाय. तुझं लग्न ठरलं ना आणि मला सांगितलं नाही तू. नॉट डन. दादा मी तुझ्याशी बोलणारच नाहीये, मला ऐकायचंच नाहीये काही. आता पार्थ म्हणतो, अरे 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 असं काय करतोयस, काय यार तू ना तुझ्या बायकोला हैराण करून सोडणार आहेस. तुझ्या बायकोचं आयुष्य ना सगळे तुझे रुसवे फुगवे काढणारच जाणार आहे जीवा. आता जीवा म्हणतो, होय काय दादा, लग्न तुझं ठरलंय आणि तू माझ्या बायकोबद्दल बोलतोयस. आता दोघं भाऊ एकमेकांना मिठी मारतात. आणि आता पार्थ म्हणतो, अरे तुला माहितीये का, लग्नामध्ये तो व्हिडिओ व्हायरल झाला होता ना, ती मुलगी आहे. आता जीवा म्हणतो, कळलंय मला, नंदिनी नाव आहे ना तिचं. नाव घेतल्यावर पार्थ असा गोडला असतो. इकडे काव्या आणि आरुषी दोघी जणी चिडवत असतात नंदिनीला, कारण नंदिनीची तंद्री लागली आहे. आरुषी म्हणते, अरे बाप रे, गेली हुशार मुलगी कामातून गेली, केव्हाच बोलतोय आपण हिच्याशी, हिचं लक्षच नाहीये. आता काव्या तिच्या जवळ असलेल्या बाटलीवरती अशी टिचकी मारते आणि आता नंदिनी म्हणते, अरे सॉरी, माझं लक्ष नाहीये, काही बोलत होतात का माझ्याशी. आता काव्या चिडवत म्हणते, हो काम होतं तुझ्याकडे, पण तुझं कुठे लक्ष आहे आमच्या बोलण्याकडे. नंदिनी म्हणते, चल ग आगाऊ कुठली, असं काही नाहीये. आरुषी चिडवते आणि म्हणते, अगं काव्याताई, तसं काही नाहीये बरं का. अगं मध्ये ना मी त्या पार्थचं सोशल मीडिया अकाउंट चेक केलं होतं. अगं तो खरंच आपल्या ताईसारखाच आहे ग, म्हणजे त्याचं काहीच नाही गो, सिरियस टाईप एकदम तो. आता लगेच ही नंदिनी म्हणते, तो अरे तू रे करतेस काय आरुषी, तुझा वर्गमित्र आहे का तो. आरुषी म्हणते, बघ ताई, ही स्वतः आहो जाऊ करते आणि आपल्यालाही लग्नानंतर आहो जाऊ करायला लावणार आहे त्यांना. मग नंदिनी म्हणते, मी कायमच सगळ्यांना आहो जाहो करते आणि मला सवयच आहे आहो जाहो करायची. आरुषी म्हणते, बरं ओके, आम्ही आहो जाहोच करू पार्थ जीजूंना. मग आता काव्या म्हणते, आरू रिस्पेक्टचा मामला आहे. मग आता आरुषी पुन्हा चिडवत म्हणते, अगं पण सोशल मीडियाचं अकाउंट त्यांचं ऍक्टिव्ह नाही, त्याचं काय. मग आता काव्या म्हणते, अगं आरू, मग आपल्याला अहो म्हणावंच लागणार आहे. नंदिनी इंग्लिश मधनं बोलते, पुस्तक वाचल्याशिवाय उगाच पुस्तकाच्या कव्हरवर त्याला जज करू नका. मग आता ही काव्या म्हणते, ओ मामला इथपर्यंत पोहोचलाय तर. बहिणीमध्ये छान असं बॉन्डिंग दाखवलंय. आता ह्या दोघी जणी चिडवत असतात नंदिनीला. आता इकडे बघा, जीवा आणि पार्थचं काही वेगळं नाही चालू आहे, तेच चालू आहे. पार्थ म्हणतो, सॉरी बाबा जीवा, चुकलं माझं. अरे मी तुला खरंच सांगणार होतो रे, आज मी तुला नक्की सांगणार होतो. बरं ते सगळं जाऊ दे, तुला कुठे पार्टी देऊ सांग बरं. जीवा म्हणतो, भाई काय यार तू पण, मला विश्वास आहे ना तुझ्यावर, आणि मला पार्टी वगैरे काही नकोय. तुझं इतकं छान होतंय ना, तेच मला खूप मोठं आहे. आणि तू हॅपी आहेस ना ब्रदर, तेच खूप झालंय. तुझं हसू, तुझा आनंद माझ्यासाठी खूप. दादा तुझं खूप खूप अभिनंदन, खरंच रे, मला फार आनंद होतोय. तुला तुझ्या मनासारखी लाईफ पार्टनर फायनली मिळाली आहे. पार्थला आता पुन्हा एकदा घट्ट मिठी मारतो जीवा. काव्याची आई म्हणत असते, ए नंदिनीला चिडवू नका ग, आता काही दिवसाचीच पाहुणी आहे ना ती. नंदिनी म्हणते, ए काय ग आई, असं का बोलतेस. काव्या म्हणते, काय ग आई, ताईला छळायची संधी आहे ना आमच्याकडे, छळू दे ना आम्हाला ताईला. तू ओळखत नाहीस का आमच्या नंदिनी ताईला, ती वरवर काहीतरी दाखवते वेगळं, पण आतल्या आत तिला आमचं चिडवणं आवडतंय बरं का आई. मग आता नंदिनी पुन्हा म्हणजे हसत असते अशी गोड. मग आता काव्या म्हणते, अगं आई, आपल्यातलं बोलणं आहे हे, आम्ही काय त्या मिस्टर पार्थ देशमुखला जाऊन सांगणार नाहीये आम्ही तुम्हाला अरे तुरे करणार आहे म्हणून. ए ताई, म्हणजे इकडे ये ग, जरा बाजूला ये. नाही मी काय म्हणते, तू रोमॅन्सच्या डिपार्टमेंटमध्ये जरा अपडेट होशील का. नंदिनी म्हणते, काय म्हणजे. आता लगेच काव्या म्हणते, हे कसं झालं म्हणजे. आता माहितीये का हे सगळं कसं चाललंय तुमचं.
आता काव्यानं प्रेक्षकांना चिडवते. आता थोडी कॉम्प्लिकेटेड आहे ही मालिका, तुम्हाला ना प्रेक्षकांना जरा सोपं करून समजवते. आता काय झालंय, काव्या आणि आरुषीने चिडवायला सुरुवात केली आहे पुन्हा एकदा नंदिनीला. म्हणजे नंदिनी म्हणून काव्या बोलते फोनवर आणि पार्थ म्हणून आरुषी बोलते फोनवर. आता इकडनंही काव्या म्हणते, हॅलो मी नंदिनी बोलते, तुम्ही आमच्या अनाथ आश्रमाला देणगी दिली, थँक्यू सो मच. आरुषी म्हणते, थँक्यू, उद्या मी आश्रमात आणखीन पैशाची देणगी देणार आहे. आता दोघी जणी हसायला लागतात. या म्हणजे नंदिनी आणि तिची आई. मग काव्या म्हणते, बघितलं का आई, हा असा रोमॅन्स चाललाय या दोघांचा. अगं आई, माझ्या नशिबी जर असा मुलगा आला असता ना तर मी चक्क रिजेक्ट केलं असतं त्याला. इतका समजूतदार, इतका म्हणजे शांत, बाप रे बाप. मग तिची आई म्हणते काव्याची, तुम्ही आजकालच्या पोरी, तुम्हाला सगळं चमकदारच हवं असतं, साधी समजूतदार पोरं तुम्हाला आवडतच नाही. काव्या म्हणते, नाही बाबा, खरंच आवडत नाही. नंदिनी म्हणते, काय ग काव्या, माझं लग्न ठरलं तर खूपच खुश झालीयस ग तू, मी गेले की तुझी सगळ्या घरावर दादागिरी चालेल हो ना. मग काव्या म्हणते, अरे म्हणजे काय ताई, अर्थातच. अगं ताई, एकदा का तुला पाठवून दिलं ना आम्ही की आम्ही दोघी मोकळ्या. नंदिनी आता तिला अशी मारायला तिच्या मागे धावते. मग काव्या जरा बाजूला जाते पण मनातल्या मनात बोलते, हो ग ताई, मी खूप खुश आहे तुझ्यासाठी. तुला माहिती नाहीये ताई, तुझ्यामुळे आणि पार्थमुळे मला पुढे भविष्यात काय मिळणार आहे. आता काव्या तिच्या भविष्याची स्वप्न रंगवतीये जीवासोबत. आता बघा प्रेक्षकांनो, आलाय तो क्षण, ज्या क्षणाला म्हणजे हे जे त्यांचे मोठे मित्र आहेत ना श्रीमंतवाले, ते आलेत आता पार्थला मागणी घालायला, त्यांच्या मुलीला शनायाला. आता त्यांची स्टाईल फार जबरदस्त आहे बरं का मागणी घालायची. आता ते आल्या आल्या येतात, त्यांना चहा पाणी केलं जातं आणि आता ते बसल्यानंतर म्हणतात, कसा आहेस बाबा, त्या दिवशी आलास तू, मला खूप छान वाटलं, म्हणजे तू पार्टीला आलास सहकुटुंब, छान वाटलं. आता ते म्हणतात, हो ते तर आहे, पण कसं काय आज येणं केलं. आता हे म्हणतात, जरा पर्सनलच होतं, तुझ्याशी बोलायचं होतं. मग आता पार्थचे वडील म्हणतात, काय बोलायचं होतं सर, बोला ना. मग ते म्हणतात की मुद्द्याचं बोलतोय मी. विक्रम, परवा तू माझ्या पार्टीमध्ये पार्थला घेऊन आलास ना, एम आय राईट. अरे माझ्या शनयाने त्याला बघितलं आणि माझ्या शनयाला तुझा मुलगा जरा जास्तीच आवडला रे. म्हणजे तेव्हापासून ती हट्टालाच पेटली आहे की तिला पार्थशी लग्न करायचंय. विक्रम अंकलशी बोला, पार्थ बद्दल बोला, असं सारखं हट्ट करतीये. बोल, कशी वाटली तुला माझी मुलगी. आता त्या पार्थच्या वडिलांना आलं ना टेन्शन. ते त्यांचे सर म्हणतात की माझी मुलगी एकुलती एक आहे, उच्च शिक्षित आहे, माझी मुलगी आहे म्हणून नाही सांगत आहे तुला, पण खरंच माझी मुलगी खूप सुंदर आहे. असं बोलल्यानंतर त्या पार्थच्या वडिलांना त्या दिवशीचा तिचा अवतार आठवतो त्या शनयाचा आणि ते खूप घाबरतात. अशी मुलगी आणि आपल्या पार्थसाठी, बाप रे बाप. आता त्या शनयाचे वडील म्हणतात की काय वाटतंय तुला, सांग कशी वाटली तुला माझी मुलगी. पण आता त्यांचं उत्तर ऐकण्यापूर्वी त्यांनी आता या रम्याचा आणि तिच्या मैत्रिणीचा एक सीन दाखवलाय. आता तिची मैत्रीण आली आहे पत्रिका द्यायला आणि तिला आमंत्रण देते की तुला माझ्या लग्नाला यायचं रम्या. काय ग, पण तुझं आणि पार्थचं कुठवर आलंय. मग रम्या तिला शेअर करते की अगं तू सांगितल्याप्रमाणे मी त्याला लव्ह लेटर लिहिलं होतं, तुला माहितीये त्याने त्याचं उत्तर दिलंय मला, अगदी त्याच लव्ह लेटरवर लिहून. त्याला पण मी खूप आवडते, त्याने आय लव्ह यू टू असे लिहिलंय मला. आता हे सगळं ती तिच्या मैत्रिणीला जेव्हा शेअर करते तेव्हा तिची मैत्रीण खूप खुश होते आणि म्हणते, अगो काय सांगतेस, खरं सांगतेस की काय, वा रम्या मी खूप खुश आहे यार तुझ्यासाठी. मग आता पुढे काय करणार आहेस. पण तू लवकरच आता माझ्या घरी या तुझ्या आणि पार्थच्या लग्नाची पत्रिका घेऊन. पण तुला एक प्रश्न विचारू का. रम्या म्हणते, विचार ना. आता तिची मैत्रीण म्हणते, तुझा मामाचा मुलगा आहे ना पार्थ, मग तू अशी कशी मामाच्या मुलाशी लग्न करणार ग. रम्या म्हणते, अगं आमच्या घरी चालतं, मामाच्या मुलाला आत्याची मुलगी देतात म्हणून तर म्हणजे सासऱ्यांना मामांजी म्हणतात ना. अगं तुला सांगू का, मला जेव्हापासून हे कळलं ना तेव्हापासून मी पार्थला कधी राखी पण बांधली नाही आणि भाऊबीज पण साजरी केली नाही. खरं सांगते ग मी तुला. आता या दोघी गप्पा मारतच असतात तेवढ्यात तिथे पार्थ येतो बरं का आणि म्हणतो, ओ आय एम सो सॉरी, मी अचानकच आलो तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना केलं मी. रम्या म्हणते, ए पार्थ जरा थांब ना 2 मिनिटं. रम्या पार्थला म्हणते, ए पार्थ जरा थांब ना, अरे 2 मिनिट. मग आता ह्या रम्याची मैत्रीण त्या पार्थला पत्रिका देत म्हणते, माझं लग्न ठरलंय, यायचंय तुम्हाला लग्नाला. पार्थ म्हणतो, अगं मग 2 पत्रिका का देतेस, एक पत्रिका पुरे झाली की. आता असं बोलून तो रम्याकडे बघत असतो. आता या मैत्रिणीचा गैरसमज होतो ना, ती म्हणते की मग तुमच्या लग्नाची पत्रिका कधी देणार आम्हाला. आता पार्थला असं वाटतं कदाचित आपल्या लग्नाची चर्चा चालू आहे तर हिला पण कळली असावी. पार्थ आता अचानक आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघतो. मग आता इकडे
आता या शनायाचे जे वडील आहेत ना प्रेक्षकांनो, त्यांनी म्हणजे स्थळ कम पण धमकी जास्ती दिली आहे त्यांना. म्हणजे ठिकाण घेऊन आले ते, पण अगदी धमकी दिल्यासारखे बोलतात बघा. आता ते कसे म्हणतात की तू काही टेन्शन घेऊ नकोस, अरे विचार करून उत्तर दे, डोंट वरी, माझी मुलगी खूप छान आहे आणि तुझ्या पार्थला अगदी साजेशी आहे. आता पार्थचे वडील सांगत असतात की अरे तसं नाहीये ऍक्च्युली सर, म्हणजे काय ना, म्हणजे आय एम टेकन अ बॅक, मला जरा विचार करू द्या प्लीज. मग आता ते म्हणतात हो 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 मी समजू शकतो, तू नको काळजी करूस, अरे इतका छान प्रस्ताव तू स्वीकारणारच आहे, मला तर माहिती आहे, मला काही तुझ्या उत्तराची घाई नाहीये आणि तुझा होकार आहे हे मला माहितीच आहे, कर कर विचार कर. त्या शनायाचे वडील अगदी धमकी दिल्यासारखेच बोलतात बघा ना. अरे बोलून टाक वहिनीशी, पार्थशी पण बोल. पण आता ते तोंडातल्या तोंडात पुटपुटतात पार्थचे वडील, शक्य नाहीये ते आता. मग आता ते लगेच म्हणतात काय बोललास रे तू, पुन्हा बोल. नाही नाही मला काही वेगळं ऐकू आलं का, हे बघ तू आता काही बोलूच नकोस, तू आता फक्त तुझा होकार कळवून टाक, मी त्याची वाट बघतोय. पार्थचे वडील म्हणत असतात की सर माझं ऐकून तरी घ्या, पण ते काही ऐकायला तयार नसतात त्या शनायाचे वडील. ते म्हणतात की हे बघ काही घाई करू नकोस रे बाबा, चारी बाजूने विचार कर, चल भेटतो मग मी तुला, असं म्हणून लगेच निघून पण जातात. पार्थच्या वडिलांना आलंय ना आता टेन्शन, अचानक पार्थच्या लग्नाचा योग जरा जास्तीच जोरदार आहे असं म्हणायला हरकत नाहीये. पुन्हा त्यांनी पार्थ आणि नंदिनीचं सीन दाखवलंय. आता पार्थ त्या नंदिनीच्या मैत्रिणीला म्हणतो ऍक्च्युली अजून मला माहिती नाहीये, म्हणजे ठरलं माझं लग्न की नक्कीच सांगेल मी तुम्हाला, पण काय आहे ना म्हणजे रम्याला सांगतो मी, मग कळवेल ती तुला. हे तर रम्याच्याच हातात आहे. हो ना रम्या, आता हा काही डायलॉग मला समजला नाही प्रेक्षकांनो, रम्याच्या हातात काय आहे, पण आता असं बोलल्यानंतर ती रम्या लाजते बरं का. आता तिची मैत्रीण अशी भुवया उंचावते. मग पार्थ म्हणतो चालू द्या तुमचं तुमचं झालं की ये रम्या, मला जरा महत्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी. आणि अगं तुला अभिनंदन बरं का. त्या रम्याला तो अभिनंदन म्हणतो आणि जाता जाता रम्याला म्हणतो अगं रम्या काय चांगला ड्रेस घातलायस तू, मस्त दिसतीयस. मला असं काही फील झालं जणू काही हा पार्थ रम्यासोबत फ्लर्टच करतोय, वाटतंय ना तसं प्रेक्षकांनो. आता बघा ती मैत्रीण पण म्हणते रम्याची, आई शपथ रम्या अगो काय प्रेमात पडलाय तो तुझ्या सॉलिड, तुझ्याशिवाय त्याला काही दिसतच नाहीये. आणि रम्या अशी स्वतःशीच लाजते काय, मुरडते काय. पार्थची आई आता पार्थच्या वडिलांसाठी चहा घेऊन आल्यात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं टेन्शन त्यांना जाणवलंय. त्या म्हणतात काय हो काय झालं, असं का चेहरा दिसतोय तुमचा स्ट्रेसमध्ये. पार्थचे वडील म्हणतात हो मला स्ट्रेस आलाय जरा, अगं आज सर आले होते आणि त्यांनी एकदम त्यांच्या मुलीसाठी मागणीच घातली ग, आपल्या पार्थसाठी, त्या शनायासाठी मागणी घातली आहे त्यांनी पार्थला. हे ऐकल्यानंतर पार्थच्या आईला आश्चर्यचकितच होतात त्या आणि म्हणतात बाई बाई त्या शनायासाठी, आणि हसतात. आता पार्थचे वडील म्हणतात काय ग काय झालं तुला मालिनी हसायला. त्या म्हणतात की अहो हसू नको तर काय करू, अहो ती मुलगी कशी आहे तुम्हाला माहिती नाही का, आपण पार्टीत पाहिलं ना कशी बोलत होती त्या आजींशी ती. पण त्या उलट आपली नंदिनी किती समजदार आहे, किती सालस आहे, शांत आहे, अगदी आपल्या पार्थला साजेशी अशी आहे. मग आता हे पार्थचे वडील म्हणतात अरे वा अगदी आपली नंदिनी वगैरे म्हणायला लागली आहेस तू. मग पार्थची आई म्हणते मग म्हणणार नाही तर काय, अहो आपलीच झाली ना ती आता, आपल्या पार्थच्या लग्नाचे योग जोरदार आहे. पण तुम्हाला खरं सांगते त्यांची मुलगी काही सूट होत नाही आपल्या पार्थला, ती शनाया कशी, नंदिनी कशी. पार्थचे वडील म्हणतात हे बघ मला मान्य आहे ते भास्करराव खूप बडी हस्ती आहे, श्रीमंत आहेत, त्यांनी मला सांगितलंय विचार करून सांग, पण माझं नाहीच आहे या ठिकाणासाठी. हे बघ काही झालं तरी मी नकारच देणार आहे, आणि असू दे त्यांचं प्रेशर किती असू दे, अगं आपल्या पार्थच्या आयुष्याचा प्रश्न आहे शेवटी मालिनी. मग आता त्या पार्थच्या आई म्हणतात हे बघा मला पण जरा टेन्शनच आलं. पार्थचे वडील म्हणतात तू नको टेन्शन घेऊ मालिनी, अगं होईल सगळं व्यवस्थित, आधी आपण रम्यासाठी एखादं स्थळ शोधूयात, रम्याचं लग्न झालं की आपल्याला पार्थचं लग्न लावता येईल ना. मग आता ह्या पार्थच्या आई म्हणतात हो जे लवकर लवकर करा जे करायचे ते. मग आता हे पार्थचे वडील म्हणतात अगं मला ना जरा ताईकडनं काही सह्या हव्यात डॉक्युमेंट्सवर. मग आता ह्या पार्थच्या आई म्हणतात तुम्ही बोला व्यवस्थित नंदिनी बद्दल वसुताईंशी, म्हणजे ती धनंजय भाऊजींची मुलगी आहे हे त्यांना कळायला हवं ना. मग आता ते म्हणतात हो मी बोलेल, पण आता सध्या नको विषय काढायला, आधी मला सह्या घेऊ दे मग बघू. मग आता त्या म्हणतात बरं बरं बोला तुमच्या पद्धतीने, शुभस्य शीघ्रम. आता इकडे बघा या आरुषीचं आणि काव्याचं भांडण सुरू आहे. नंदिनीने बघायच्या कार्यक्रमाला नेमका कुठला ड्रेस घालायचा की साडी घालायची, आता यावर काव्या वाद घालत म्हणत असते आरुषीला हे बघ अजिबात नाही माझ्या ताईने ड्रेसच घालावा, ती जशी आहे तशीच दिसायला हवी ना, सिंपल आणि सोबर. काय हो बाबा मी बरोबर बोलते की नाही. काव्या आता तिच्या वडिलांजवळ जाऊन बसते तेव्हा तिचे वडील म्हणतात हो अगदी बरोबर बोलतेस काव्या, माणसाने जसं असायला हवं तसंच दिसायला हवं.
आता त्यावरती काव्याचं आणि तिच्या वडिलांचं एकमत झालंय. पण आता नंदिनीची आई मध्ये पडते आणि म्हणते नाही हो नाही, असे पवित्र प्रसंग कधी कधीच येतात आयुष्यात, त्यामुळे नंदिनी तू साडीच घाल बेटा. आता ह्यांचे बरेच वाद चालू असतात, पण या आरुषीचंही तेच म्हणणं असतं की ताईने साडीच घालावी. आरुषी खुश होते आणि म्हणते अरे वा, बरंच झालं, आता ताई साडीच घालणार म्हणजे साडीची मेजॉरिटी आहे. आता त्यावर तिचे वडील म्हणतात नंदिनी नंदिनी हे बघ, कोणी काही सांगतंय म्हणून तू ऐकू नकोस, तुला जे कम्फर्टेबल वाटेल ना तू तेच घाल. आणि बेटा हिरा जो असतो ना तो बरोबर पारख्याकडे जातो, तू टेन्शन घेऊ नकोस. आता या दोघी तिघी बहिणी एकदम रिलॅक्स झालेल्या आहेत. मजा आली हा प्रेक्षकांनो. आजचा भाग छान आहे, पण काय आहे ना, मालिका जरा नवीन नवीन आहे, त्यामुळे कधी कधी समजून घेण्यात जरा कॉम्प्लिकेशन्स येतात. पण डोंट वरी, मी आहे ना. तुम्हाला आवडतोय ना माझ्या आवाजात रिव्ह्यू ऐकायला, मग आपल्या चॅनलला आवर्जून लाईक करायला विसरू नका, म्हणजे माझा रिव्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचायला मला मदत होते. प्रेक्षकांनो चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका, म्हणजे हा रिव्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचत राहील अगदी डेली, रोजच्या रोज. आता पार्थचे वडील आणि त्यांची बहीण दोघे जण डिस्कस करतात. आधी तर ते रम्याच्या आणि पार्थच्या हुशारीबद्दल बोलतात की रम्या आणि पार्थ खूप हुशार आहेत, मस्त काम करतात. आणि आता ते ती आत्याबाई जी आहे ना ती जरा जास्तीच खुश आहे, कसल्या तरी सह्या घेतात ते त्यांच्याकडनं डॉक्युमेंट्सवर. आता त्या बोलता बोलता म्हणतात आणि इकडे कुठे कुठे सह्या करायच्या आहेत. पार्थचे वडील म्हणतात बघून घे एकदा ताई जरा व्यवस्थित. त्या म्हणतात अरे तू बघितलंयस ना, तुझ्यावर विश्वास आहे माझा. पार्थचे वडील रम्याचं कौतुक करतात. अगो खूप छान काम केलं परवा तिने, म्हणजे क्लायंटने कलरची स्कीम सांगितली होती, रम्याने ती सांगितली आणि अप्रूव्ह पण झाली ग. वसू आत्या म्हणतात तुला सांगते मी, अरे या दोघांची जोडी लहानपणापासूनच एकदम जोरदार आहे. आता खरं तर वसू आत्याने अगदी स्पष्टच सांगितलं होतं, पण तरी पार्थच्या वडिलांचा बघा कसा गैरसमज झालाय. पार्थचे वडील म्हणतात अगं वसुताई, मला ना तुझ्याशी त्याच विषयावर बोलायचंय, म्हणजे रम्याचा जरा विचार करायला हवा ना आपण, तिच्या लग्नाचा. मग आता त्या म्हणतात हो हो बोल ना बोल. आता लगेच ते म्हणतात की काही निर्णय वेळच्या वेळी घ्यायला हवे ना. नाही म्हणजे पार्थ आणि रम्या बरोबर वाढले आहेत, शिक्षण पण सोबत पूर्ण केलेत त्यांनी. पार्थ काय आपला बिझनेस मध्ये आलाय, पण आपली रम्या आवडीनिवडी सांभाळून हातभार लावते बिझनेसला. मग आता या वसू आत्या म्हणतात माझ्या मनातलं बोलतोयस बघ तू. मग आता तू विचार कर, मलाही असंच वाटतंय की रम्याच्या लग्नाचा विचार करायला हवा. मग आता लगेच हे म्हणतात अगं मी आणि मालिनी पार्थच्या लग्नाचा विचारच करतोय, मग आपण रम्याशी पण बोलायचं का. आत्या खुश होतात आणि म्हणतात अगदी माझ्या मनातलं बोललास, आपणहून तू विषय काढला ना, मला आनंद झालाय. मग आता ते म्हणतात तू मान्य आहेस ना, तुला म्हणजे तू रम्याच्या लग्नाला तयार आहेस ना. वसू आत्या म्हणतात अरे मान्य आहे म्हणजे काय, तू आपणहून विषय काढला म्हणून मला आनंद झालाय. पार्थचे वडील म्हणतात बघ ना, बघता बघता आपली पोरं मोठी झाले, त्यांचे स्वतंत्र आयुष्य सुरू होण्याची वेळ आहे. अगं वसू ताई, मला वाटलं की तुझ्याशी बोलावं या विषयावर मोकळेपणानं, म्हणूनच मी आलो होतो. आता त्या म्हणतात मी गुरुजींना बोलावूनच घेते ना. मग तेवढ्यात आता या पार्थच्या वडिलांना कोणाचा तरी फोन आलाय. आता या मालिकेचा शेवटचा सीन आहे हा प्रेक्षकांनो. ते आता बोलत बोलत बाहेर गेले. थांब थांब वसुताई, मी आलोच बोलून. आता वसू आत्या खूप खुश असतात. पार्थचे वडील फोनवर बोलत असताना हॉलमध्ये खाली रम्या आणि पार्थ बसलेले असतात. आता ते या दोघांकडे कटाक्ष टाकतात फोनवर बोलणं झाल्यावर आणि विचार करतात आता रम्याचं लग्न झालं की माझ्या पार्थ सुद्धा लग्न करायला मोकळा. आणि इकडे या आत्या पण सेम वरती उभ्या आहेत आणि त्या सुद्धा पार्थ आणि रम्याकडे बघतात आणि त्याही विचार करतात की पार्थपेक्षा चांगला मुलगा माझ्या रम्याला शोधून पण सापडणार नाहीये. पाहिलं का प्रेक्षकांनो, केवढा मोठा गैरसमज होणार आहे. पण आता उद्याच या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लागणार आहे. हा भाग त्यांनी संपवलाय खरा इथे, पण आता उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की पार्थने डायरेक्ट रम्याला सांगितलंय की माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. मग आत्या चिडते ना, ती वसू आत्या म्हणते काय ग रम्या, अगं तू तर मला सांगितलं की ह्याने तुला प्रेमपत्र वगैरे लिहिलं. मग पार्थ म्हणतो मी काहीही प्रेमपत्र लिहिलेलं नाहीये. रम्या चिडते आणि म्हणते काय खोटं बोलतोस रे पार्थ, तू स्वतःच मला उत्तर लिहून पाठवलंस ना आय लव्ह यू टू, आणि आता बदलतोयस. पार्थ म्हणतो नाही ग नाही, मी कधी तुला पत्र लिहिलं. आता हा खूप मोठा तमाशा होणार आहे घरातल्या घरात. आता ती आत्या म्हणते ठीक आहे, नसेल माहिती तुला तर आत्ता सांगते. ए दादा, मी माझ्या मुलीसाठी तुझ्या पार्थचा हात मागते. आता माझ्या मुलीचं लग्न लावून दे पार्थ सोबत. पण पार्थ मात्र अगदी स्पष्टपणे नकार देतो. त्यामुळे आता ही आत्या प्रचंड ही आत्या आता खूप संतापली आहे प्रेक्षकांनो, कारण पार्थने त्या रम्याला नकार दिलाय म्हणून. आता यांच्या घरातच मोठा तमाशा महाभारत सुरू होणार आहे. पण मजा येणार आहे पुढचे एपिसोड बघायला, कारण मालिकेचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला प्रेक्षकांनो, मला कमेंट करून नक्की कळवा. आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या डेली रिव्ह्यूज साठी मी अनघा, माझी आवडती सिरियल ह्या तुमच्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आजचा भाग आवडल्यास लाईक मात्र नक्की करा. भेटूयात उद्या सकाळी. धन्यवाद.